डेव्हिड गॉगिन्स द टफेस्ट माइंडसेट पर्सन इन द वर्ल्ड. कारण याने माइंडसेटच्या व डिसिप्लिनच्या जोरावर 17 तासामध्ये 4300 पुलअप्स मारले. त्यानंतर हा एक रेकॉर्ड बनला व न थांबता 19 तासामध्ये 101 मैल पळून हा एक रेकॉर्ड बनवला. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचाही माइंडसेट सुद्धा डेव्हिड गॉगिन्ससारखा डेव्हलप होईल. फर्स्ट प्रिन्सिपल, वर्क इफ यू डोंट फील इट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे समजा की डेव्हिड व गॉगिन्स हे 2 पर्सन आहेत. डेव्हिड गॉगिन्स स्वतः म्हणतो की माझी 2 वर्जन आहेत. पहिला म्हणजे डेव्हिड व दुसरा गॉगिन्स. डेव्हिड तो वर्जन आहे की जो खूप कमजोर आहे, ज्याचे सकाळी लवकर उठण्याचे मन नाही होत, बॉडीमध्ये जादा थकान होत असते, ज्याचं डोकं काम करत नसते, त्याला कोणतेच काम करायची इच्छा नसते, त्याला फक्त इन्स्टंट आराम पाहिजे असतो. व दुसऱ्या बाजूला त्याचा गॉगिन्सवाला वर्जन आहे. गॉगिन्सवाला वर्जन म्हणजे काम करायचे आहे तर करायचे आहे, आता करायचे आहे तर आताच करायचे आहे. बेसिकली डेव्हिडच्या ऑपोजिट वर्जन आहे गॉगिन्स. गॉगिन्स वर्जनमधून मीने एक मस्त गोष्ट शिकली आहे. माहिती आहे काय? बघा, आपण जर्नली कोणतंही ना कोणतं काम करत असतो व कधी कधी असे होते की काम करण्यामध्ये आपले मन नाही लागत. मग आपल्याला वाटते की काम तर रोजचं आहे, जरा मोबाईल बघून घेऊया, जरा बाहेर फिरून येऊया. तुमचं मन असे म्हणते व आपण ते काम सोडून देतो. पण गॉगिन्स काय करतो माहिती आहे? गॉगिन्सची एक मॉर्निंग रुटीन आहे. गॉगिन्स रोज सकाळी 25 किलोमीटर रनिंग करतो व ज्या दिवशी रनिंग करायचे मन नसते, जेव्हा बाहेर बर्फ पडत असतो, तेव्हा माहिती आहे का की गॉगिन्स काय करतो? रोज 25 किलोमीटर रनिंग करत असतो, पण त्या दिवशी 50 किलोमीटर रनिंग करणार. अशा तऱ्हेने तुम्ही नंबर 1 पोझिशनवरती येता बाकीच्या कॉम्पिटिशनला मागे सोडून. कारण तुमच्या फील्डमध्ये सर्व लोक आराम करत आहेत, पण तुम्ही त्यावेळी काम करत आहात. तुम्ही सहज पुढे जाल. एक्झाम्पलने समजा तुम्ही एक रेस पळत आहात. त्या रेसमध्ये तुम्हाला मिळून 10 लोक आहेत. तुम्ही एक उरलेले 9, बाकीचे 9 लोक पळत आहेत व तुम्हीही त्यांच्यासोबत पळत आहात. ते 9 लोक थकले व पाणी पिण्यासाठी थांबले. तुम्हालाही थान लागले होती, तुमचेही पाय दुखत होते, पण तुम्ही तेव्हाही पळत होता. आता यावेळी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तर त्या 9 लोकांसारखे थांबा. माहिती आहे तुम्हाला ताण लागले आहे, तुमचेही पाय दुखत आहेत, तुम्हाला आराम करायचा आहे, सर्वच्या सर्व लोक आराम करत आहेत, पण तुम्ही त्यावेळी पळत आहात व नॉनस्टॉप पळत आहात. आता तुमच्या मागे पुढे कोणीही नाही. तर आता सांगा कोण जिंकेल रेसमध्ये? ऑफकोर्स तुम्ही तर जिंकाल, कारण तुमच्याबरोबर दुसरे कोणीही नाही कॉम्पिटिशनमध्ये. व ही गोष्ट सेम डेव्हिड गॉगिन्स करतो. तो त्यावेळीही काम करतो की त्याला काम करण्याचे मन नसतं. याच कंडिशनला 99.9% लोक फेल होतात व आपले काम सोडतात. आज मन नाही, उद्या करूया. पण गॉगिन्स त्यावेळीही काम करतो, कारण त्याला माहिती आहे की तो 99% लोकांपासून पुढे जात आहे. व ही सेम गोष्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करायची आहे. Hard work, dedication, sacrifice. I can do that. I can do that all fucking day long. I can get up at 3 o'clock in the morning. I can outwork you. That's where I found greatness over there.